वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जीवन मानवी जीवनाचं अध्यात्म दर्शन घडवत असताना या चार संतांच्या नावानेच ते जगाला घडलेलं. रूपाने वेगळं, त्यांच्या तत्वज्ञानाने वेगळं, त्यांच्या चरित्राने वेगळं, चारित्र्याने वेगळं, नावातच आहे विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये प्रथम आणि महत्वाचा शब्द जर समोर कोणता यावा आणि येत असेल तर तो मुक्ती शब्द येतो. मनुष्य देहाचा संबंधच मुक्तीसाठी आहे. मुक्ती करता मिळालेला देह म्हणजे नरदेह. तो बद्धतेकडे, प्रवृत्तीकडे, संसाराधिकाकडे लावला जातो आणि कदाचित काहीशे जन्म तसे गेले तरी सुद्धा भविष्यातील मुक्तीचं बीज याच देहात आहे. केले हो याची जन्म जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जाळून या तर. म्हणून पहिल्याने मुक्ती आहे, मोक्ष. आद्य भाग जर कोणता असेल तर मोक्षाचा असेल. शास्त्राधिकामध्ये चतुर्विध पुरुषार्थाचे शब्द उच्चारताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असं सांगितलं. तर तेथेही मोक्ष हा साध्य स्वरूप आहे. मागील तीन पुरुषार्थ त्याचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पहिल्या प्रथम वेदांताचे ग्रंथ म्हणा, वेदांताचं चिंतन करणारी मंडळी भाग्यवान या ठिकाणी आहेत. त्यामुळे वेदांताचा ग्रंथ हातात घेतला की पहिल्याने प्रयोजन पुढे येतं. आणि प्रयोजन पुढे आले की प्रयोजन कोणतं आहे? मोक्षच आहे. मग त्याचं साधन विषय आहे. हो, पुढे त्याचा अधिकारी एक प्रकारचा आहे. पुढे त्या तिन्हींचे संबंध एक प्रकारे आहे. म्हणून ही जे चार संत आहेत ना, मुक्ताबाई, मुक्ती, मोक्ष, स्त्रीलिंगी शब्द आहेत. मुक्ती शब्द ही स्त्रीलिंगी आहे. इकडे या चार संतांच्या मध्ये मुक्ताबाई एकच आहे. मुक्ती प्राप्ती वाटत असत साधना सोपानची गरज आहे. सोपान म्हणजे शिड्याला क्रमाने या मुक्त जाता येईल. जो एखादा अधिकारी याची जन्मी आणि याच देही याची डोळा मुक्तीचा सोहळा भोगत असेल तर मागील जन्मजन्मांतरामध्ये ती साधना त्यांनी केलेलीच असते. तो क्रम अनिवार्य आहे. श्रीमद भागवतामध्ये देखील की अनाक्रम होऊ नये, जीवनामध्ये क्रम असला पाहिजे. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. क्रमाक्रमाने जायचं. कारण अपघाती संन्यास उपयोगाचा नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो तर महत्वाचा भाग आहे. पण तेथे जायचं तर क्रमाने गेलं पाहिजे. संन्यास म्हणजेच मुक्ती आहे, पण क्रमाने गेलं पाहिजे. म्हणून सोपान तो एक जिना आहे. या पायरीवरून त्या पायरीवरून, त्या पायरीवरून त्या पायरीवर, कर्माकडून उपासनेकडे, उपासनेकडून ज्ञानाकडे आणि मग ज्ञानान मुक्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असा हा एक तात्विक संबंध आहे सोपान आणि मुक्तीचा. सोपान आणि मुक्तीचा तात्विक संबंध आहे. अर्थात हे सुद्धा सत्संगतीमध्ये आणि सत्शास्त्र श्रवणाने
दृढ यथार्थ स्वरूपाचं, मग याला ज्ञानाची गरज आहे. आपल्या थोडंसं लक्षात आलेलं असेल की आपण जरा वेगळ्या रीतीने गेलेलो आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हा सर्व ज्ञानाचाच प्रकाश, म्हणून सोपानाच्या अगोदर ज्ञान आहे. हे क्रम, ही साधना, पण हे सर्व करण्याकरता सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे, विमल अशा रीतीनं आत्मानात्म विवेकेन ज्ञानम भवती निर्मलम. ज्ञान म्हणजे अगदी मोक्ष प्राप्तीच्या पूर्वी. वेदांताचा शब्द बोलायचा झाला अव्यवहित पूर्वकाली. विठ्ठला विठ्ठला, त्याने असा शब्द दिला त्याच्याकरता, अव्यवहित पूर्व. व्यवहित पूर्वकाल सुद्धा नव्हे, अव्यवहित पूर्वकाल. ज्ञान की मोक्ष, मोक्ष की ज्ञान. विठ्ठला विठ्ठला, सूर्य उदय आणि दिवसाचा उगवणं, दिवसाची प्राप्ती. सूर्योदय हा दिवसाच्या दृष्टीनं अव्यवहित पूर्वकाल, अव्यवहित पूर्वकाल. सूर्य उगवल्यानंतर किती तासाने दिवस उगवतो, किती तासाने उठतो असं म्हणा. हो, अलीकडे दिवस उगवण्याची वेळ वेगळी आहे आणि दिवस उगवण्याची वेळ वेगळी आहे. माझं बोलणं लक्षात आलं असेल. हो, बऱ्याच जणांचा दिवस हा सूर्य उगवल्यानंतर 2-3 तासाने उगवतो. हो, नंतर उगवतो तो दिवस. विठ्ठला हा विठ्ठला. अलीकडे हे शिक्षणाचा प्रसार झाला, माणसं सुबुद्ध झाली, त्यामुळे ते पहाटे लवकर उठणं हे अशिक्षितपणाचं लक्षण समजतं. उगा एका सुशिक्षित माणसाशी मी बोलायला गेलो, म्हटलं सकाळी केव्हा उठता, तो म्हटला 10 वाजता. म्हटलं पण सूर्योदय आत उठायला पाहिजे, ते तर अशीच सुद्धा उठतात. तो मला सुशिक्षित शब्दार्थ कळला. कळलं. शिक्षणाचा अर्थ तेव्हा लक्षात आला की अशिक्षित माणसं जे करतात ते न करणं, जे चांगलं करतात ते न करणं, त्याचं नाव शिक्षण. अशिक्षित माणसं अगदी स्थिर मनाने खाली बसून वैश्वदेवादी करून जेवण करतात, तसं न करणं. खुर्ची टेबलचा आश्रय घेऊन नंतर त्यालाही सोडून देऊन, कळलं का, अगदी पायानेच उभं राहून नव्हे, त्या घरामध्ये फिरून सुद्धा. जितकं अधिक शिक्षण तितका हा प्रकार. विठ्ठला विठ्ठला. हो, असं अव्यवहित पूर्वकाला करता मी सांगितलं. सूर्य उदय झाला की दिवस केव्हा उगवतो हा प्रश्नच येत नाही. सूर्य उदय म्हणजेच दिवस होतो. तसं आत्मज्ञान झाल्यावर काही कालाने मोक्ष होतो, मोक्षाचा अर्थच बदलेल. विठ्ठला विठ्ठला. एक तर गोष्ट अशी आहे की मोक्ष नावाची वेगळी वस्तू नाही, मोक्षाची प्राप्ती ही नाही सिद्धांतामध्ये. मोक्षाचं ज्ञान आहे आणि म्हणून ज्ञान हीच त्याची प्राप्ती आहे. विठ्ठला विठ्ठला. पण अशी जरी स्थिती असली तरी ज्ञान हे संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे. म्हणून ज्ञान अथपासून इथपर्यंत ज्ञानाची गरज. परमार्थ करणारी माणसं सुद्धा ज्ञान व्हायचं आहे असं म्हणतात, खरं तर ज्ञान होऊनच परमार्थाला लागलेलं आहे. विठ्ठला. हो, म्हणून कर्म भक्ती ज्ञानाच्या सोपानाचा रस्ता धरण्यापूर्वी आत्मज्ञान जीवनात हवं. आणि हे आत्मज्ञान जीवनामध्ये येण्याकरता, होण्याकरता, जीवनाची मोहर वळविण्याकरता निवृत्तीची गरज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुन्हा
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, सोपान, ते हे निवृत्तीनाथ मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ते हे निवृत्तीनाथ. म्हणून जर निवृत्तीनाथ शब्द सच्च या दृष्टीनं आणि सर्वश्रेष्ठ या भावनेनं आपल्याकडे तर सद्गुरू निवृत्तीनाथ असंही आपण म्हणतोय. निवृत्तीनाथ सद्गुरू स्थानी आहेत. माऊली त्यांचं शिष्यत्व सोपान काका मुक्ताबाई यांनाही त्यांनी नाथ पंथाची दीक्षा दिलेली. विठ्ठला विठ्ठल. असो एरवी असं सर्व समावेशक अशा स्वरूपाचं ते नाम. वेदांतामध्ये सामान्याला विशेषत्व येत असतं. जी गोष्ट जेवढी विशेष तेवढी ती सामान्य. विठ्ठला विठ्ठला हो बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही. वेदांतात ब्रह्मस्वरूपाला सामान्य म्हटलं जातं. ब्रह्म सामान्य आहे, ईश्वर त्याच्यापेक्षा विशेष झाला. मायोपाधी लागल्यानंतर त्या ब्रह्माला आलेलं विशेषत्व तो आणखी विशेष. जीव अविद्या उपाधी तर आणखी एक प्रकारचा विशेष. सविशेषत्व हे परिच्छिन्नाचं मर्यादितपणाचं लक्षण एक प्रकारचं आहे. आणि निर्विशेषत्व अस्पर्श अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यद. विठ्ठला विठ्ठला. कोणताच विशेष तिथे नाही. निवृत्तीनाथांची स्थिती तीच आहे. ते शुद्ध शुद्ध परब्रह्म आहे. म्हणून या तिघापेक्षाही सामान्य. विठ्ठला विठ्ठला. या चार स्थिती बरोबर, चार नामा बरोबर मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ज्ञानाची ज्ञान रूप दिव्याची केवल ज्योत कळा. दीप ज्योती, दीप ज्योतिर्नमोस्तुते. दीप ज्योती मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. केवळ ज्ञान. मग अशी मुक्ती आणि ज्ञान याचा विचार आपण एक प्रकारचा ऐकला अथवा माझ्याकडनं सांगितलं गेलं. या अक्षरामध्ये श्री संत निळोबारायांच्या मुखातून यांच्या संबंधी निघालेला आणखी एक गोड विचार जो फक्त ते आणि हे या दोनच अक्षरात आहे. विठ्ठला विठ्ठला. जगात काही गोष्टी ते या पदाला वाच्य आहे, ते पदवाच्य. काही गोष्टी पदवाच्य. दर्शक सर्वनामाच्या दृष्टीने काही गोष्टी अशा आहेत जरा अगदी लौकिक भाग न सांगताना मगाशी ज्या परब्रह्माचा उल्लेख आपण केला ते परब्रह्म ते पदवाच्य आहे, तत्वाच्य आहे. मी बोलतो ते लक्षात येत असेल. हो, तत्वमसी महावाक्यामध्ये तत् शब्द हा ब्रह्मवाचक आहे. तो जीववाचक आहे, अशी ऐक्यवाचक आहे. तत् हो ते कान होवा तेरे तेरे ते. विठ्ठला विठ्ठला हो म्हणून ते पदवाच्य आहे ब्रह्म. आणि हे जे समोर दिसणारं सगळं जगत आहे ते हे पदवाच्य. जगत म्हटलं की हे डोळ्याला दिसतं ते हे, ही माता हा पिता
हा बंधू, ही भगिनी, हे 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 बस अगदी देहापासून सुरुवात केली जाते. म्हणून देहाला हे म्हणतात आणि शुद्ध स्वरूप परमात्मा स्वरूपाला ते म्हणतात. आणि या संत महात्म्यांना ते आणि हे म्हणतात. विठ्ठला तेच राहिले असते तर ब्रह्म झालं असतं, हेच राहिले असते तर जगत झालं असतं. ते केवळ ते राहिले नाही, त्याच्यातून अलीकडे आले आणि याच्यातून पलीकडे गेले. विठ्ठला ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान सगळं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी या जगात ते म्हणून तेच राहिल्या, दूरच राहिल्या, जीवापासून दूरच, जीवाच्या जवळ आल्या नाही. काही गोष्टी जीवाच्या जवळ आल्या पण त्या दूरच्या नव्हत्या, महत्वाच्या नव्हत्या, योग्य अशा रीतीने त्या नाही. जग जवळ आहे, उपयोगाचं काय? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, माता पिता इष्ट मित्र सज्जन सखे हे तो उपयोगाचं का? हे ग्रस्त म्हटले मला, महाराज 5 मुलं आहेत ना. काही मंडळींची ती सवय असते की कोणी न विचारता सुद्धा सांगत राहणं, आणि त्या बिचाऱ्याने तेही न सांगावं तर काय सांगावं, दुसरं आयुष्यात आहेच काय सांगायचं. ती मुलं यांना विचारो न विचारो पण हे सांगतात 5 जण आहेत, 5 जण आहेत. शेवटी कंटाळून मी म्हटलं, भाऊ तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होईल. कळलं? 5 जण असल्यामुळे निश्चित उपयोग. दुसऱ्या कोणाची वाट पाहावी लागणार नाही, घरचे घरी दिंडी. विठ्ठला हा विठ्ठला. हो, जगाला कुणाचा उपयोग आहे हे मी बोलतो तुला. ही असलेली वस्तू आणि ती जर यथार्थ नसेल, तात्विक नसेल, उपयोगाची नसेल किंवा ती उपयोगात येत नाही. आपल्या जीवनाची अडचण झाली का? मिळालं ते उपयोगाचं नाही, उपयोगाचं ते मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला काही म्हणजे काही उपयोग नाही त्याचा, अशी अवस्था होते. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै हे जे जगत आहे, इदमस्ति सन्निकृष्टे, असं हे जे जगत, इदम शब्दो दितं जगत, इदम शब्दो दित, जे हे शब्दाला पात्र त्याला जग म्हणतात. एरवी वेदांतात जगाचा विचार केला, पण वेदांताने जग कधी पाहिलं? जग वेदांताने फक्त हे पाहिलं. विठ्ठला विठ्ठला. वेदांताला हे माहिती आहे, जगत वेगळं माहिती नाही, हे म्हणजे जगत. तेव्हा हे जग माता पितासह हे आपल्या जवळ आहेत, यांचाही उपयोग नाही. आणि शुद्ध परब्रह्म ते आहे म्हणून त्याचाही उपयोग नाही. ते तेच राहिलं. तेला कुणी पकडावं, ते पर्यंत कुणी जावं, ते जे आहे त्याला कुणी धरावं. तुम्हा आम्हाला या ठिकाणी हिमालय हा आहे का तो आहे? कोण आहे? हिमालय तो आहे का हा आहे? इथून तो आहे, आणि तो असल्यामुळे इथे त्याचा उपयोग काय आहे? तो आहे ना, त्याचा उपयोग. हो म्हणाले, आजारावर उत्कृष्ट औषधी प्राप्त होते. कुठे आहे? हिमालयात. तो सरळ म्हणेल हिमालयात जाण्यापेक्षा यमालयात जाणं बरं. विठ्ठला विठ्ठला. हा 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 हा.
हो, अर्जुनाने याकरताच प्रश्न विचारला, कथम विद्यामहम योगी स्वाम सदा परिचिंतयन केशु केशु च भावेषु चिंत्युषि भगवन मया. सद्य अवताराचं रहस्य आपल्या पुढे आणण्याचा यथामती माऊलीच्या कृपेने प्रयत्न करतोय. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून एका बाजूने जीवनामध्ये जग आहे, तर दुसऱ्या बाजूने ते परब्रह्म आहे. उलट परब्रह्म परमात्म तत्व तर अभिन्नत्वाने आहे, आत्मत्वाने आहे, ते वेगळं नाही. हो, जग हे जवळ असलं तरी भिन्नत्वाने आहे आणि परमात्म तत्व दूर असलं तरी अभिन्नत्वाने. आता दूर असलेली वस्तू अभिन्न असू शकते का, हा स्वतंत्र प्रश्न आहे. आपल्या डोळ्याच्या बाबतीत आपला डोळा हा आपला आहे, हो, अभिन्न आहे, पण आपल्याला दूर आहे. डोळा डोळ्याने पाहता येत नाही, डोळ्याने सगळे अवयव दिसतात, फक्त तो स्वतः सोडून. तोच जर पाहायचा असला तर त्याला आपल्याला आरसा घ्यावा लागेल. आणि आरशाने काय होईल, दिसेल. हे सुद्धा खोटं. आरशाने डोळा नाही दिसला, डोळ्यासारखं दिसलं. आरशामध्ये डोळ्याचं प्रतिबिंब बघितलं की डोळा. हा पुन्हा प्रश्न आहे. काय आहे ते प्रतिबिंब, दर्पणाचे आधारे एकची दिशे करून दुसरे दर्पणाचे आधारे. मुख पाहती गव्हारे तैसे नको हे. मुख पाहती म्हणून आरसा पाहून आणि तोंड पाहिलं म्हणणाऱ्यांना ज्ञानोबारायांनी तेव्हाच पास करायचं की नापास करायचं ठरवून टाकलेलं. हो, आरशातला खोटा डोळा पाहायचा आणि मी खरा डोळा पाहिला म्हणायचं, यापेक्षा मूर्खपणा कोणता. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून या दृष्टीनं ते आणि हे या पदाकरता थोडंसं चिंतन करतोय की तेच आहे. परब्रह्म हे कधीही केव्हाही हे झालंच नाही, हे झालं नाही, त्याला हे रूप आलेलं नाही. ते आणि काय होईल, ते हे झालं तर ब्रह्म राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. यदनिदृक अत्रादृक्ष तत्स्वरूपम विनिश्चिनु. हेच त्याचं स्वरूप आहे. यद अनिदृक अतादृक्ष. उलट हेही नाही तेही नाही असं ते आहे. त्याच्याही पलीकडचा तो एक प्रकारे भाग आहे. म्हणून तेच राहिलं. हे जगत हा देह हेच झाला आणि दोन्ही मध्ये हा जीव सापडला. तुम्ही आम्ही सापडलो. ह्या देहाकडे, देहाच्या मागे जायचं का त्या ब्रह्माचा शोध घ्यायचा. ह्या देहाच्या मागे जाणाऱ्याला संसारिक म्हणतात आणि त्या ब्रह्माकडे जाणाऱ्याला साधक म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि ही जी एक संधी भागात सापडलेली जीवदशा, जीवावस्था, हिचा उद्धार करण्याकरता ते जे परब्रह्म होत, ते हे झालं. विठ्ठला विठ्ठला. हो, ते आपल्यासाठी आपल्या दृष्टीच्या टप्प्यात आलं. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. परब्रह्मीचे ठसे. आज जगी सूर्य तैसे प्रकाशले. जगी सूर्य तैसे प्रकाशले. मृत्यू लोकामध्ये चांगल्या वस्तूच्या अप्राप्तीने आपलं जीवन वाया गेलं नाही, चांगल्या वस्तूला न ओळखण्याने जीवन वाया गेलं. विठ्ठला विठ्ठला. त्याचं रूप जाणलं नाही. या संतांना त्यांच्या स्थितीत त्या काळामध्ये छळ झाला, त्रास झाला, दुःख झालं.
आणि हाच मोठा ध्वज आहे, हीच मोठी पताका आहे, हीच मोठी कीर्ती आहे. ज्या जगाने छळलं त्या जगाचाच उद्धार करून समाधिस्थ जीवन झालं. आणि हाच मोठा ध्वज त्यांनी या मृत्यूलोकात उभारलेला आहे. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्याकडे. उभारिला ध्वज संत जीवनातील विरोधक, संत जीवनातील शत्रू, संत जीवनातील ज्याला आपण प्रतिनायक खलनायक अशा रीतीने म्हणूया, यांची एक वेगळी भूमिका असते. खरं तर संतांच्या बरोबर थोडी बहु मान्यता त्यांनाही द्यावी लागते. त्यांचा फार मोठा त्याग आहे त्याच्यामध्ये. सोन्याला तापवण्यासाठी निघालेला निखारा सोन्याचं जीवन उजळून टाकून स्वतः काळा होतो. विठ्ठला विठ्ठला यांना उजळण्याकरता त्याने आपलं काळे पण स्वीकारलं. हो, त्यामुळे मी काळा होईन, मी निस्तेज होईल. हो, ते सोनं तर पारखून निघतं. हेम संलक्षते यज्ञ विशुद्धिश्यामी का पिवा. विठ्ठला विठ्ठला. हा प्रकार. पण या चरित्रातील एक एक दिव्यता अशी आहे की त्या मूल्यांचा त्या तत्वाचा तो कडेलोट आहे. त्या तत्वाचा त्रैलोक्यात उभारलेला ध्वज आहे. हे त्रैलोक्यात घडलं नाही ते या चरित्रात आहे. विठ्ठला विठ्ठला. त्रैलोक्यात घडलेलं. आरंभापासूनच अलौकिकताच अलौकिकता. आता आम्ही त्याला अलौकिकता म्हणू, त्या काळात त्याला दूषण मानलं गेलं. नाहीतर एखादा विरक्त संन्याशीही मागे परतावा, मागे यावा आणि आपल्या पतीच्या वियोगामध्ये ज्या माऊलीने 12 वर्ष कडकडीत अशी उपासना करावी. त्या काळामध्ये पती प्रवासाधिकाला गेल्यानंतर घरी टीव्ही पाहण्याची सोय नसल्यामुळे कदाचित ही उपासना घडली असावी. विठ्ठला विठ्ठला. जगतपती स्वपतीने त्याग केला, पण तिने जगतपतीची कास धरली. आणि याच पिंपळाच्या असंख्य असंख्य प्रदक्षिणा केल्या. डांगोरा झाला ते संन्यासी पुरुष आणि पुन्हा संसारात येतोय. पुन्हा
खरं तर हे जेव्हा परत आले तेव्हाच घडलं नसतं. झालेली ती मुलं, ती नररत्न इतकी तेजपुंज दिसायला लागली. तेच पाहून संबंधित जवळची माणसं जळू लागली. आणि ते जळाल्यानंतर जशी जशी माणसाची मन दुसऱ्याच्या उत्कर्षाने जळत असतात तसा तसा विरोधाचा अग्नी भडकत असतो. विठ्ठला विठ्ठला. ह्या 4 लेकराकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला पाहावंसच वाटावं. प्रत्येकाच्या मुखाची ती आभा, ती प्रभा, हो, जगी सूर्य तैसे प्रकाशले. आणि हे जेव्हा अंधारातील मंडळींनी पाहिलं, विठ्ठला विठ्ठला, हो, त्यांचे खरं तर डोळे दिपले. त्यांच्याकडे पाहून, या सूर्याकडे पाहूनच. हो, एरवी पूर्व दिशेकडे सकाळी पाहिलं तरी पाहवत नाही, तो आपल्या तेजाला दृष्टीला दिपून टाकतो आणि एकटा दुकटा सूर्य दिपून टाकतो. हे तर 1 नाही 2 नाही, किती 4 विचारच करायची वेळ. विठ्ठला विठ्ठला. आणि मग त्यांनी मागचं शोधायला सुरुवात केली. मला वाटतं कदाचित एवढे तेजपुंज आणि एवढे जर चांगली लेकरं दिसली नसती तर ही मंडळी त्या भानगडीत पडली सुद्धा नसती की हा झालं, हे झाले कसे, आले कसे. जेव्हा ते खूपच चांगले दिसावे त्यांनी दुसऱ्याने मग म्हणा, अहो माहिती का तुम्हाला पण, हो, मग अशी मागे जातात माणसं. कोणत्याही माणसाचा एखाद्या अंगाने उत्कर्ष दिसला की त्याचं दुसरं पडतं अंग शोधायचा प्रयत्न माणसाचं मन करत असतं. अशी निष्काम कर्मयोगी माणसं भरपूर जगात असतात. विठ्ठला विठ्ठला. उभारीला ध्वज आहे हा सुद्धा इथूनच, हो, इथूनच उभारीला ध्वज. या 4 संतांना जन्म द्यावा. हो, त्यांचं म्हणणं होतं की केवळ ग्रहस्थाश्रमी माणसं पाहिजे होती, पण ग्रस्त आश्रमात अशी लायक पाहिजे होते ना. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री व्हावा ही गोष्ट करी, पण महाराष्ट्रामधलाच मनुष्य जर लायक नसेल तर दिल्लीत गेलेल्याला सुद्धा बोलावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. हो, मग केंद्रात कडून राज्याकडे, हो, तो त्याच्याकडून अधर्म नाही झाला, त्याला बोलावलं गेलं. इथे कोणी लायक नाही म्हणून, हो, कळलं की यांना जन्म द्यावा अशी पुण्याई कुणाजवळ होती. विठ्ठला विठ्ठला. हो, त्याकरता कडकडीत वैराग्य हे उभारीला ध्वजच आहे. वैराग्यवानाची ही औरस संतती. विठ्ठला विठ्ठला. हो, वैराग्यवानाला संतती नसते, संतती असेल त्याला वैराग्यवान म्हणता येत नाही. इथे अत्यंत वैराग्यवान विठ्ठल पंत म्हणजे मूर्तिमंत वैराग्य, दुसरं काही नाही तिथे. तो वैराग्याचा पुतळा. वैराग्याची लीला म्हणजे विठ्ठल पंतांचं जीवन. विठ्ठला विठ्ठला. तिकडे तिकडे हे वैराग्य विठ्ठल पंताच्या रूपाने वावरत होतं, तर इकडे पिंपळद्वाराशी कणकाचा येथे रुक्मिणी माता ही भक्ती रुंजा घालीत होती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि ती वैराग्य आणि ही भक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता. असे मूल्य, अशी तत्व जन्माला येतात. हा उभारीला ध्वज त्रैलोक्यात सापडणार नाही. हो, हीच उभारीला ध्वज तीही लोकांवर. तेव्हापासून समाधी स्थितीपर्यंत हे मूल्य त्रैलोक्यात सापडणार नाही.
उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज उभारिला ध्वज तीही लोकावरी, उभारिला ध्वज तीही लोकावरी, आई उभारिला ध्वज तीही लोकावरी. या चरित्रामध्ये जे जे दर्शन आपल्याला घडेल ते आपण त्रैलोक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणून एक जाता जाता एक भाग सांगणं गरजेचं आहे की तुम्हा आम्हाला माऊली जवळचे वाटतात, हे चार संत जवळचे वाटतात, पण आपल्याच जवळचे आहेत असं नाही. त्यांचं कार्यक्षेत्र त्रैलोक्याचं आहे, त्रैलोक्याचं आहे. त्रैलोक्यामध्ये हेच चिंतन चालू आहे की असं कुठे घडलंय का, हो. आणि असं अलौकिक कार्य घडणं याला ध्वजा म्हणतात, याला पताका म्हणतात. विठ्ठला विठ्ठल तीही लोकावरी. आणि हे कुणाला? हा यांच्या चरित्राचा, कार्याचा, प्रभावाचा झेंडा त्रैलोक्यात लागला, फडकला गेला. हे कुणाला माहिती आहे? फक्त आळंदीकरांनाच नव्हे, फक्त महाराष्ट्रालाच नव्हे. ऐशी चराचरी चराचराला ज्ञात असलेला, जडांना देखील ज्ञात. तो भाग पुढे येणारच. भिंतीसारख्या जड पदार्थ अथवा जड वस्तूंना देखील हे ज्ञात आहे यांची कीर्ती किती आहे. म्हणून चराचरी कीर्ती ज्यांची, राजकीय क्षेत्रात माणसाची कीर्ती, त्याला कीर्ती म्हणतच नाही, नाव म्हणतात. त्याचं नाव होतं, पण होऊन होऊन कुठपर्यंत होईल? फार झालं तर दिल्लीपर्यंत, आणि तिथपर्यंत झालं तरी त्याच्या त्याच्या पक्षात होईल का सगळ्यालाच माहीत होईल. बरं, त्याच्या पक्षात का होईना, त्यांच्याच पक्षातील लोकांनी एवढं न म्हटलं तरी बरं, आता त्यांनी थांबावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अशा रीतीने देश आणि काळाची मर्यादा सर्व क्षेत्रामध्ये आहे कीर्तीला. पण त्रैलोक्यात असा हा ध्वज आहे की ज्यांच्या कीर्तीने देश काळाच्या मर्यादा तोडल्या. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस तिरू. हा झाला काल. आणि देश उभयलोकी कीर्ती सोहळा मान, अनेक प्रमाण आहे. उभयलोकी उत्तम कीर्ती, देवचित्ती राहिल्या, दोन्हीकडे कीर्ती होते. अशी सर्वत्र एक प्रकारची कीर्ती या संतांची झालेली. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. अशा कोणत्या अलौकिक घटना या चार संत रत्नांच्या जीवनात घडल्या, त्याचा गोड विचार ज्ञानरा आपलं निळोबारा यथाक्रम पुढील कडव्यामध्ये सांगत आहे. विठ्ठला विठ्ठल. क्रीडा धरुणी सगुणा रूपे गेली बाल क्रीडा, धरुणी सगुणा रूपे गेली बाल सगुणा बाल क्रीडा, बोलून रेडा निगमावाचे, बोलविला रेडा निगमावाचे, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, बोलविला रेडा निगमावाचे, बोलविला रेडा निगमावाचे, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान,
हो